नमस्कार, आपलं सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आज आपल्या कॉलेजची व्हिजिट आहे इंदिरा मेमोरियल हॉस्पिटलवर. तर चला तर मग बघूया. बने रहिए हमारे साथ आखिर तक. केला का रे चेंज? काय बोलले? काही नाही, करून टाक म्हणे. फायनल करून टाक म्हणे. आता करून टाक बोलले. किती सांगितले? पैसे किती सांगितले? किती पैशामध्ये सांगितला? किती सांगितलं पहिले? काय जवळपास 300-400 एवढे कमी पैशामध्ये? भाई तू तर मालामाल करशील ना पोरांना भाई आमच्या. मला नाही, पूर्ण भारताची गरज भागवण्यासाठी त्या पोराने असा पाऊल उचललाय. हा त्या पावला हा मेमोरियल पूर्ण हॉस्पिटल. भारताची गरज भागवेल तो. त्याने असा सर्वजणी चाललेले आहेत आणि वेट करत आहात की माझा नंबर कधी. याचा नंबर येणार आहे लवकरच. हा जाणार आहे 2 पीसवर 3 पीसवर. काही सांगता येत नाही, उद्या बी चालला. याला 1 पीस नाचून दाखव कल्प्या. सरांनी ग्रुप केले होते. आपल्या ग्रुपचा नंबर सर्वात शेवटी होता, त्यामुळे आपली मस्ती चालत होती. बेसब्रीने वाट बघताय इथं. मुलांना इथे झोप लागत आहे आणि मॅडम सुद्धा इथे लोकेश भाऊंनी सूचना दिली त्या मतीने माझे सर्व अनुमोदन देत आहे. त्यांनी त्यांची खाली टिकवली आणि मग आपण हॉस्पिटलला जाणार. आणि एक बंधू थांबून घ्या सुमित, तुम्हाला टाइम भेटेल बोलायला. थांबा. अरे इकडे दाखव. काय काय बोलला? थांबा भाऊ तुम्हाला. फायनली गाईज आपल्या ग्रुपचा नंबर आला हॉस्पिटल व्हिजिटसाठी. चला तर मग बघूया. लेट्स गो. योजना राबवली जाते. त्या योजनेमध्ये जे पण पेशंट असतील त्यांचे डॉक्युमेंट असो, रजिस्ट्रेशन असो किंवा त्यांचे अप्रुव्हल असो, सगळ्या प्रकारची कामं या डिपार्टमेंटला केली जातात. जेव्हा एखादं पेशंट योजनेमध्ये घेतलं जातं त्या पेशंटकडनं आपण पेशंटचं रेशन कार्ड आणि आधार कार्ड मागतो. ते रेशन कार्ड आधार कार्ड तो पेशंट इथून जमा करावं. त्यांचे ऑनलाईन फॉर्म इथून भरले जातात, रजिस्ट्रेशन इथून केलं जातं. त्यांचं गव्हर्नमेंटकडनं अप्रुव्हल यांच्याकडे योजनेचं पेशंट सर या योजनेअंतर्गत त्यांचे पॉलिसी असते, वार्षिक पॉलिसी. वर्षामध्ये त्यांनी म्हटलं आहे की सर्वात प्रथम पेशंटला नाव, नोंदणी व अदर इन्फॉर्मेशन सबमिट करावी लागते. पेशंट जेव्हा इमर्जन्सीमध्ये येतं आपल्याकडे, पेशंटकडे एवढाही वेळ नाही की कोणा ॲडमिट करून किंवा केस पेपर काढायला जातो. इमर्जन्सीमध्ये पेशंट इथे घेतलं जातं 2 नंबर आणि मग रिलेटेड डिपार्टमेंटचे जे डॉक्टर आहेत ते येऊन त्यांच्यावर ट्रीटमेंट करतात. तर 3 नंबर आहे आपल्याला लसीकरणाचं रूम आहे. आपल्याकडे मंगळवारी आणि शुक्रवारी लहान पोरांचं लसीकरण असतं. फक्त मंगळवार आणि शुक्रवार 2 दिवस लसीकरणाचं काम आपल्याकडे चालतं. लहान पोरांचे जे बी लसीकरणाचे रिलेटेड जे कामं असतील ते या डिपार्टमेंटला बघितलं जातं. 2 एक्सरेचे मशीन आहेत आणि ECG मशीन आहे. एक एक्सरेचं मशीन आपण वरती ICUला ठेवलं आहे, कारण बऱ्याचदा पेशंट ICUमध्ये इथं आणणं पॉसिबल नसतं. मग ते वरचं मशीन जे तिथे त्यांचा एक्सरे करतो. मशीन सर गेले का इकडे वळी नाही. हॉस्पिटलमधल्या पेशंटला असे वाटत होते की आम्ही सर्व हॉस्पिटल चेकिंग करायला आलेले आहोत. हॉस्पिटलमधले सिक्युरिटी गार्ड आम्हाला पाहून अक्षरशः उभे राहून गेले. त्यांना देखील असेच वाटत होते की हे सर्व चेकिंग करायला आले आहेत. ज्या पेशंटला आपण रिपोर्ट सजेस्ट केले जातात, थायरॉइड असेल, मलेरिया असेल, CBC असो, प्लेटलेस असो, सगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स लॅबमध्ये काढले जातात. लॅब
लहानपोरांचे जेही प्रॉब्लेम असतात, जे पोरांचे लहानपोरांची ट्रीटमेंट चालू असते त्यांना लिहिली स्पॉटवर बघतो. लास्टवाला कॅबिन हे गायनेक डिपार्टमेंटचं आहे, तिथे सर मॅडम दोघे आहेत. इस महाशय को हमसे ज़्यादा समझ आ रहा है. मॅडम ललिता पवार आणि डॉक्टर धीरज पवार हे जे शेवटचे गायनेक डिपार्टमेंट जे आहे त्याच्यामध्ये गर्भपेशी म्हणा, प्रेग्नन्सी म्हणा, हे जे ऑपरेशन असतात किंवा त्यांचे रिलेटेड जे पेशंट असतात त्यांचे ट्रीटमेंट तिथे केली जाते. हे OPD बेसिसवर पेशंटला इमर्जन्सीमध्ये कुठलाही कुठचं ब्लड जर लागलं तर ते आपण इथून कलेक्ट करतो. आणि आपण जसं ब्लड बँक असतं, ब्लड बँकेत एक छोटंसं युनिट आहे. एखादं पेशंट असतं, जर त्यांना इमर्जन्सी ब्लड लागलं तर ते आपण त्यांना इथून अवेलेबल करून देतो. त्याला प्रोसिजर असते, BT फॉर्म असतो किंवा सर्टिफिकेट फॉर्म असतो. डॉक्टर प्रिस्क्रिप्शन जसं असतं ना तसं हा फॉर्म असतो. फॉर्म असतो आम्ही एक सॅम्पल पाठवतो. एक प्लेन सॅम्पल आहे, DDA सॅम्पल आहे. तो एक जसं ब्लड लागतं, ब्लड बँकेचं सिरम घेतो आणि पेशंटच्या RBC मग ते क्रॉस मॅच करून ते पेशंटला आपण इश्यू करतो. जसं ब्लड लागलं तसं ब्लडचे प्रकार असतात. टॅक्सेल असतं, होल ब्लड असतं, प्लाझ्मा असतो, प्लेटलेट्स असतात, क्रायो असतं, वेगवेगळे प्रकार असतात. मग ते 2 ते 6 डिग्रीमध्ये आपण टेम्परेचर सेट केलेलं असतं. त्याच टेम्परेचरला ते ब्लड ठेवावं लागतं. प्लाझ्मा जो असतो तो -30 डिग्रीला ठेवावा लागतो. प्लेटलेट जे असते जे आपलं रूम टेम्परेचर असतं 37 डिग्री ते त्याला ठेवावं लागतं. जर कोणाला काही विचारायचं असेल. आणि अजून एक गोष्ट असते, ते बॅगेज जे असतं ते अँटीकॉग्युलंट असतं टाकलेलं, त्याच्यामुळे RBC वगैरे जे असतं ते रप्चर होत नाही आणि त्याचं लाईफस्पॅन वाढतं, नरिशमेंट वगैरे भेटतं. वापरला यायचा ना प्लाझ्मा तेल असं असतं. पेशंटसाठी जेवण्याची सोय पण अवेलेबल आहे हॉस्पिटलमध्ये. आपल्या हॉस्पिटलमध्ये कोणत्या डिसीज किंवा डिसऑर्डरची ट्रीटमेंट होत नाही किंवा कोणत्या परिस्थितीत पेशंट्सला बाहेर पाठवतात. पेशंटची कंडिशन बघून करतो. पेशंट जास्त सिरियस आहे आणि पेशंटला जी इक्विपमेंट किंवा जी सुविधा पाहिजे ती आपल्याकडे नसतील तर डॉक्टर स्वतः सांगतात तो बाहेर रेफर करून देतो. डोळ्याला म्हणा किंवा जास्त क्रिटिकल असतो मुंबई नाशिक त्यांच्या पद्धतीने तो डिसिजन डॉक्टरांचा असतो. पेशंटची कंडिशन बघून त्या पद्धतीने सांगतो. आणि कॅन्सर वगैरे कॅन्सरचं आपल्याकडे जर निदान झालं तर मग डॉक्टर त्यांना मानस कॅन्सर सेंटर आहे नाशिकला आहे फार्मसी फ्लोर वगैरे आहे का? फार्मसी फ्लोर वगैरे काय म्हणतात? फार्मसी फ्लोर वगैरे आहे का म्हटलं? नाही, वरती तर फ्लोर नाही, पण हे योजनेचं आहे मग हॉस्पिटल. प्रायव्हेट पेशंट आहे आणि तो बाहेर 2 मेडिकल आहे, बालाजी आणि शिरपूर मेडिकल. पेशंट जर प्रायव्हेट असतो तिथून मेडिसिन घेतो किंवा ऑपरेशनचा सामना तो काही असतो तिथून फक्त योजनेचा पेशंटला दिलं जातं. ते पेशंट महात्माचं नाव होतं योजनेमध्ये आहे. जागेबाबून जर काही प्रॉब्लेम आला, इमर्जन्सी पेशंट आला, 5 पैकी जे पेशंट स्टेबल असेल आपण जनरल वॉर्डला इमर्जन्सीमध्ये ॲडजस्ट करू शकतो. ICU रूम आहे 5 बेडचा. आता हा बाजूचा रूम, बाजूला फार्मसी आहे 26 नंबर तिथं फार्मसिस्ट आहे. माझं ऑक्सिजनची रूम. हा IVचा रूम आहे. हॉस्पिटलला जेवढी पेशंटला जेवढी IV पुरवली जाते त्याच्या स्टोरेज आपण इथे करून देतो. साधारण 3 महिन्याचा स्टोरेज स्टॉकला एका टायमिंग एवढी आई मागवली की आपल्याला 3 महिने असतात. त्याच्यामध्ये 30 महिन्याचं परत नवीन ऑर्डर टाकतात ती मागवतो. मोटर हॉस्पिटलमध्ये लागणारं जेवढे पेशंटला जे इंडिव्हिज्युअलमध्ये आहे पेशंटला जे सर्जिकल मटेरियल लागतात, ग्लोज असो, कॉटन असो, प्लेट्स असो, इतर काही मटन असो, ड्रेसिंगचं सामान असो, सगळं आपण इथे स्टोर केलं आहे. हा सर्जिकलचा हा IVचा आहे. त्याला काय नॉर्मल लागत नाही. आता प्रिकॉशन एवढंच आहे की आपण 3 महिन्यासाठी ऑर्डर मागवतो तर मुळात ही गोष्ट 3 महिने एवढं मटन पुरत नाही. कारण की पेशंट एवढे असतात
किंवा आपल्याला 3 महिन्याची हिशोबाने मागवलं असतं कधी कधी 2 महिन्यात पण सांगतो कधी कधी 2 महिने जातो 3 महिन्याच्या हिशोबाने मागवलं आहे म्हणून 3 महिने पुरतोच असं नाही कारण पेशंटची कसं आहे क्वांटिटी फिक्स नसते पेशंट प्रत्येक महिन्याला कमी जास्त होत राहतात येणारं पेशंट आपल्याला माहीत नसतं आपण फक्त आशाच मागतो की हो एवढे पेशंट येतात सरासरी कन्सिडर करून आपण तेवढं मटण मागतो तसं संपतं तसं आपण नवीन ऑर्डर करून मागवून घेतो NICU लहान बाळाचा असतात जे 10 दिवसाचे 15 दिवसाचे कमी वर्षाचे म्हणून किंवा प्रीमॅच्युअर वेग म्हणून त्यांना काशीचं पद्धत इव्हलाईट म्हणून किंवा आता बाळाला त्यांना काय होऊन जातो म्हणून 3-4 दिवस आपण इव्हलाईट म्हणून ते पेशंट जे आहे ते आपण काशीचं ठेवले पेशंट या डिपार्टमेंटला बघायला मिळते PICU डिपार्टमेंट आहे तर ते तुम्हाला 1 वर्षापासून 15 वर्षापर्यंतचे ज्यांना जनरल ट्युमर असेल किंवा टायफॉइड वगैरे अशी पण काही प्रॉब्लेम असतील ते पेशंट तुम्हाला 521 नंबर आहे हा गायनाक वॉर्डचा किंवा मग सीजरच्या असेल किंवा मग पेशंटचे ऑपरेशन लागेला लेडीज तर तुम्हाला या डिपार्टमेंटला डिपार्टमेंट आहे 2 जनरल वॉर्ड त्यांचे गायनाक डिपार्टमेंट तिथं 2 काउंटर आहे तिकडचं काउंटर गायनाक डिपार्टमेंट PICU NICU नसतील जर तुमचं पेशंट गायनाक माहिती किंवा PICU NICU असेल तर करू शकता की सगळे लहान लहान पोरं आहे आणि एवढे बेड आहे टोटल डिपार्टमेंट यांची ट्रीटमेंट डॉक्टर निलेश पवार संध्याकाळी 5 ते 7 डॉक्टर येऊन बघतात रिपोर्ट पेशंटचे सकाळचा काय डोस लावला गेला आहे सकाळी टेम्परेचर काय होतं आता काय होतं त्यांच्या पद्धतीने तर ॲव्हरेज डेली किती पेशंट हॉस्पिटलला या डिपार्टमेंटला हॉस्पिटलला ओव्हरऑल बघायला गेलं तर आपल्याकडे 100 बेडचं हॉस्पिटल आहे पण माझ्या माहितीप्रमाणे कधीच बेड खाली सापडत उलट वेटिंगवर असतात पेशंटची क्वांटिटी जेवढी आपल्याकडे येण्यासाठी मोठ्या मुलाच्यामुळे महात्माची योजना असल्यामुळे योजनेचा लाभार्थी लाभ घेण्यासाठी भरपूर पेशंट येतात कधी कधी पेशंट वेटिंगवर असतो मग ते डिस्चार्ज झाल्यानंतर खूप वेळ खाली झाला का मग वेटिंगचं पेशंट होतं डिस्चार्जचा झाल्यानंतर ते बेड दिला जातो आणि सहसा आपल्याकडे हॉस्पिटल नेहमी फुलंच असतं जास्त डायलिसिस आपल्याकडे पेशंट डायलिसिसला घेतले जातात ज्यांचं असे पेशंट ज्यांच्या किडन्या काम करत नाही बरोबर असे पेशंट आपण डायलिसिसला घेतो आपल्याकडे टोटल ॲक्च्युली पेशंट डायलिसिसचा CKD म्हणजे क्रॉनिक किडनी डिसीज या पेशंटला ना ॲक्च्युली युरिनेशन टॉक्सिक मटेरियल बाहेर येत नाही बरोबर मग त्यासाठी ना तो डायलिसिस करतो डायलिसिस म्हणजे जे पेशंटच्या बॉडीमध्ये जे टॉक्सिक मटेरियल या किंवा युरिया वगैरे बाहेर काढण्यासाठी आपण डायलिसिस करतो ओके मग यांना ना इमर्जन्सीला HD कॅथेटर टाकतो आणि मग ते 1-1.5 महिना ते म्हणजे पेशंट सेटल झालं ना मग त्याला हाताचं ऑपरेशन वगैरे करतो AVF फिस्टुला म्हणून AVF म्हणजे आर्टरी व्हेनस फिस्टुला आर्टरी आणि व्हेन दोन्ही कट करून जॉईन करतो तर मग फिस्टुला तयार होतो बरोबर तर तिथे आम्ही 2 सुया लावतो एका सुईवरती बाहेर येतं ब्लड या स्पीड नाही 200 ml पर मिनिटला आता 200 ना 200 ml पर मिनिटला एका मिनिटाला 200 ml ब्लड बाहेर येऊन फिल्टर होऊन परत आत जातात हे 2 कॅन मध्ये ना इलेक्ट्रोलाइट्स आहे इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय पोटॅशियम सोडियम कॅल्शियम वगैरे आहे ना आणि या साईडला आहे ना ऍसिडिक आहे सोडा बेटा वगैरे टाकतो आणि ते ऍक्च्युली ब्लड फिल्टर येतो या पोटमधून बाहेर निघून जाते ते क्लीन झालेलं ब्लड आहे ना त्यामध्ये इलेक्ट्रोलाइट आतमध्ये जाऊन कुठे पेशंटचे गोळी जास्त लोड जातं त्याच आणि सर UF व्हॉल्यूम UF टाइम लेफ्ट पॅरामीटर्स आहे
ते आपण सेट करतो. पेशंटचा ड्राय वेट नुसार आपण सेट करतो. नॉर्मली आपला तुमचं वेट काय, पेशंटचं वेट काय, बरोबर. पेशंट म्हणजे या त्यांना फ्लुइड सिक्रेट असतं, वजन वाढून आलेलं असतं. एक kg 2 kg 1 मीटर 2 मीटर असं वाढून आलेलं असतं, बरोबर. मग ते आता या पेशंटचं ड्राय वेट आहे 40. आला हा प्री डायलिसिस वजन वेट केलं 43 kg आहे. मग 3 लिटर UF लावला, UF गोल, आपण पाणी काढतो. UF म्हणजे अल्ट्रा फिल्ट्रेशन. ठीक आहे. आतापर्यंत किती UF निघालाय, बरोबर. तर खाली नॉर्मली किती म्हणजे टाइम बाकी आहे, UF टाइम लेफ्ट. नॉर्मली 4 तास डायलिसिस करतो. यात टाईप आहे स्लेट डायलिसिस. डायलिसिसचा दुसरा टाईप आहे ना, पेरिटोनियल डायलिसिस असतो. त्या पेशंटपासून 4 तास. पेरिटोनियलला नाही, पेरिटोनियलला कॅथेटर असतात 2 साईडला, एका साईडला. मग ते युरिन बॅग कुठे 3 फार्मसी मेडिसिन डिस्पॅच करणं, मेडिसिन प्रोव्हाइड करणं, मेडिसिन मागवून चेक करणं, स्टोरेज चेक करणं, मेडिसिन व्यवस्थित स्टोर करून ठेवणं. सर मग मेडिसिन्सच्या मॅनेजमेंटसाठी वगैरे काही सॉफ्टवेअर्स किंवा ऑनलाईन सॉफ्टवेअरचं नाव काय? सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरचा डाटा टाकला जातो. पेशंटचा ॲडमिशन पासून टीचर्स टीचर्स कधी झाला, ॲडमिशन कधी झालं आहे, पेशंटने काय काय मेडिसिन वापरले. नमस्कार मित्रांनो, आम्ही HR पटेल फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी आहोत. आम्ही सेकंड इयर B.Pharm हे शिक्षण घेत आहोत आणि आमची आज इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल शिरपूर येथे आमची व्हिजिट होती व या इथे आम्हाला आमच्या शुभम सूर्यवंशी सरांनी आम्हाला गाईड केले व त्यांनी हॉस्पिटलची पूर्ण टूर आम्हाला दाखवली. त्यांनी जे MD डॉक्टर MS डॉक्टर आहेत त्यांच्याशी आमचा परिचय करून दिला व जे जे सुविधा आपल्या इथे उपलब्ध आहेत ते सगळ्यांचा परिचय देऊन आम्हाला पुढे कसे ते कामं येऊ शकतात त्यानुसार माहिती दिली आणि पूर्ण हॉस्पिटल टूर दिली. मला HR पटेल फार्मसी कॉलेजने आम्हाला इथं इंदिरा गांधी हॉस्पिटलला संधी दिली, त्याबद्दल HR पटेलचे खूप खूप आभार. आज आम्हाला काही नवीन शिकायला भेटले. इथं सरकारी हॉस्पिटलमध्ये आपण काय 6 डिपार्टमेंट आहे, 6 डिपार्टमेंटची सरांनी आम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन दिली आणि अजून डॉक्टरांसोबत इंटरॅक्शन पण झालं. कोण MD डॉक्टर, ऑर्थोफिजिशियन, गायनेकोलॉजिस्ट अजून भरपूर साऱ्या डॉक्टरांसोबत इंटरॅक्शन केलं आणि कोणत्या डिपार्टमेंटचं काय वर्क आहे आणि प्लस त्याच्यामध्ये आम्हाला फार्मसीबद्दल पण अजून ऐकायला भेटलं. क्लिनिकल फार्मसी काय. Today, HR Papers second year B.Pharm student visit to Indira Gandhi Memorial Hospital, Trust of Nagar Panchayat. Shubham sir guide to different departments of hospitals such as gynecologist, gyneco department or other radiotherapy, X-ray department or different department. Explain different department or guide towards different hospital instruments. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.